Hello everyone, welcome to all. Today we are going to learn multiplication word problem. तर आज आपण multiplication चे word problem कसे असते ते कशाप्रमाणे सॉल्व करायचे हे आज आपण बघणार आहोत. तर multiplication चे word problem हे एकावरून अनेकाची किंमत यामध्ये आपल्याला काढायची असते. यामध्ये एका वस्तूची एका थिंगची किंमत दिलेली राहते, त्यावरून आपल्याला अनेक वस्तूंची किंमत काढायची असते. त्यालाच आपण मल्टिप्लिकेशनचे वर्ड प्रॉब्लेम म्हणू शकतो. आता इथेच एक डेमो करता दिलेला टेक्स्टबुक मधला वर्ड प्रॉब्लेम पाहणार आहे आपण. तर हाऊ मेनी चॉकलेट्स इन 9 जार्स इफ देर आर 34 चॉकलेट इन 1 जार. आता मल्टिप्लिकेशनचे वर्ड प्रॉब्लेम हे एकावरून अनेकाचे असते. तर इथे दिलेलं आहे की हाऊ मेनी चॉकलेट इन 9 जार. जार म्हणजे भरणी, जार म्हणजे काय होते भरणी. तर 9 जार मध्ये किती चॉकलेट आहे म्हणते. इफ देयर आर 34 चॉकलेट इन 1 जार, म्हणजे एका भरणीमध्ये 34 चॉकलेट असेल तर 9 जार मध्ये किती असेल. तर इथे आपल्याला 9 जार मध्ये चॉकलेट किती असेल यासाठी 34 ने मल्टिप्लाय 9 ला करावं लागेल, तेव्हाच आपल्याला कळेल की 9 जार मध्ये किती आहे. नाहीतर आपल्याला 34 हे 9 टाइम प्लस करावे लागले असते. तर डायरेक्ट आपण 9 चा टेबल लर्न पाहिजे. आपल्याला 9 चा टेबल लर्न असेल तर 34 ने आपल्याला मल्टिप्लाय करून डायरेक्ट आपल्याला आन्सर काढता येते. तर इथे रायटिंग केलं आहे मल्टिप्लायचा बॉक्स करून 34 मल्टिप्लाइड बाय 9. तर 34 कोण आहे, चॉकलेट इन 1 जार, म्हणून ते त्यासमोर रायटिंग केलेलं आहे चॉकलेट इन 1 जार, म्हणजे एका भरणीमध्ये 34 चॉकलेट आहे. आणि 9 काय आहे, नंबर ऑफ जार, म्हणजे 9 ह्या तिथे जार ठेवलेल्या आहे, म्हणजे भरणी ठेवलेल्या आहे. किती चॉकलेट आलेले आहे 9 जार मध्ये, म्हणून मल्टिप्लाय केलेलं आहे. 9 4 चा 36 6 रायटिंग केलेलं आहे. 3 कॅरीला गेला आहे. 9 3 चा 27 27 आणि 3 30. तिथे आन्सर आला आहे 306. त्यानंतर नेक्स्ट, इफ वन बुक कॉस्ट 85 रुपीज. एका बुकची कॉस्ट 85 रुपीज आहे. व्हॉट इज द टोटल कॉस्ट ऑफ 5 सच बुक. तर अशा 5 बुकची कॉस्ट किती असेल हे इथे काढायचं आहे. म्हणून इथे 85 मल्टिप्लाय बाय 5 करायचं आहे. जे मल्टिप्लिकेशनचा आन्सर येईल तेवढेच 5 बुकची कॉस्ट आणणार आहे. तेच आन्सर आपल्याला तिथे रायटिंग करायचं आहे. टोटल कॉस्ट आणि त्या बॉक्समध्ये आपल्याला आन्सर रायटिंग करायचं आहे. त्यानंतर 1 मीटर ऑफ क्लॉथ कॉस्ट ₹95. 1 मीटर ऑफ क्लॉथ म्हणजे कापड, एका मीटर कापडाची जी कॉस्ट दिलेली आहे तर 95 आहे. हाऊ मच विल 6 मीटर ऑफ क्लॉथ कॉस्ट. तर अशा 6 मीटर क्लॉथची कॉस्ट किती असेल. कॉस्ट म्हणजे किंमत. तर इथे आपण आपल्याला 95 मल्टिप्लाय बाय 6 करावं लागेल. जे आन्सर येईल तेच हे आपल्याला 6 मीटर क्लॉथची किंमत कडून जाईल. त्यानंतर 1 लिटर ऑफ मिल्क कॉस्ट 40 रुपीज. एका लिटर दुधाची जी किंमत आहे, एका लिटर दुधाची जी किंमत आहे ती 40 रुपीज आहे. हाऊ मच विल 3 लिटर ऑफ मिल्क कॉस्ट. 3 लिटरची काढायची आहे तर आपल्याला मल्टिप्लायच करावं लागेल. 40 मल्टिप्लाइड बाय 3 केल्यावर जे आन्सर येईल तेच आपल्याला 3 लिटर कॉस्टची किंमत राहील. तेवढेच आपल्याला रुपीज त्यांना पे करावे लागेल. त्यानंतर आणखी काही वर्ड प्रॉब्लेम दिलेले आहे ते तुम्ही नोटबुकमध्ये व्यवस्थित मांडणी करून सॉल्व करायचे आहे. फर्स्ट नंबरचा वर्ड प्रॉब्लेम, 25 चिल्ड्रेन इन अ रो. हाऊ मेनी इन 7 रो. 25 चिल्ड्रेन इन अ रो. अ रो म्हणजे एका रो मध्ये 25 चिल्ड्रेन आहे. चिल्ड्रेन म्हणजे मुले. हाऊ मेनी इन 7 रो. तो 7 रो मध्ये किती राहील. तर इथे आपल्याला 25 मल्टिप्लाइड बाय 7 करून त्यासमोर 25 च्या समोर रायटिंग करावं लागेल चिल्ड्रेन इन 1 रो आणि 7 समोर रायटिंग करावं लागेल नंबर ऑफ रो. त्यानंतर टोटल चिल्ड्रन याप्रमाणे रायटिंग करून आन्सर आपल्याला सॉल्व करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट, हाऊ मच विल 6 टॉवेल कॉस्ट ॲट 53 रुपीज अ टॉवेल. म्हणजेच एका टॉवेलची कॉस्ट 53 रुपीज असेल तर अशा 6 टॉवेलची कॉस्ट किती असेल. म्हणून इथे नंबर बघा, अगोदर स्मॉल आलेला आहे नंतर बिग आलेला आहे. तरी आपल्याला मांडणी करताना बिग नंबर अगोदर रायटिंग करायचं आहे. 53 मल्टिप्लाइड बाय 6. 53 समोर रायटिंग करावं लागेल आपल्याला कॉस्ट ऑफ 1 टॉवेल आणि 6 समोर नंबर ऑफ टॉवेल. ओके.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, 72 ॲपल्स इन अ बॉक्स, हाऊ मेनी इन 5 बॉक्सेस. 72 ॲपल्स हे एका बॉक्समध्ये आहे, तर हाऊ मेनी इन 5 बॉक्सेस, 5 बॉक्समध्ये किती ॲपल्स असेल. तर 72 मल्टिप्लाइड बाय 5. 72 समोर ॲपल इन 1 बॉक्स आणि 5 समोर रायटिंग करावं लागेल नंबर ऑफ बॉक्सेस. तेव्हाच आपल्याला कळेल की 5 बॉक्समध्ये किती ॲपल्स आहे. त्यानंतर 1 बॉक्स होल्ड 40 लड्डू, एका बॉक्समध्ये 40 लड्डू एका बॉक्समध्ये 40 लड्डू आपण ठेवू शकतो. त्यानंतर हाऊ मेनी लड्डूज डू 9 बॉक्सेस होल्ड, तर 9 बॉक्समध्ये असे किती लड्डू मावणार आहे. 9 बॉक्समध्ये आपल्याला किती लड्डू ठेवता येणार आहे, म्हणून आपल्याला करावं लागेल 40 मल्टिप्लाय बाय 9. 40 समोर बॉक्स इन लड्डूज इन 1 बॉक्स, 9 समोर नंबर ऑफ बॉक्सेस, याप्रमाणे आपल्याला रायटिंग करावं लागेल.